सुनेत्र पवारांचा बारामतीमध्ये सहयोग सोसायटीमध्ये आता जनता दरबार होतोय। जनता दरबारसाठी नागरिक आता जमायला सुरुवात झालेली आहे। सकाळी 9ची वेळ जनता दरबारमधून सुनेत्र पवार नागरिकांच्या समस्या जाणून घेतील। कालच्या पदाधिकाऱ्यांसोबतच्या भेटीगाठीनंतर आज त्या नागरिकांसोबत संवाद साधणार आहेत। काल पुण्यामध्ये सर्किट हाऊसमध्ये बैठकांचं सत्र झालेलं होतं आणि त्यानंतर आज जनता दरबार त्यांच्याकडून घेतला जातोय। दीपक कापरे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। दीपक, या जनता दरबारसाठी आता स्थानिक या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। नक्कीच वृषाली, थोड्याच वेळापूर्वी ज्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आहेत त्या बारामतीमधील सहयोग या निवासस्थानी दाखल झालेल्या आहेत। खऱ्या अर्थाने जनता दरबारासाठी बारामतीमधील जे ग्रामीण आणि शहरी भागातील मोठ्या प्रमाणावरती नागरिक आहेत ते आज सकाळपासूनच दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। बारामतीमधील ज्या आज माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची देखील बैठक सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे। त्यानंतर दूध उत्पादक संघ संचालक मंडळाची बैठक असेल किंवा जे जिल्हा परिषद पंचायत समिती नवनिर्वाचित जे सदस्य आहेत यांचे देखील बैठका किंवा सदिच्छा भेट हे सुनेत्रा पवार घेणार आहेत। एकंदरीतच आताच सुनेत्रा पवार हे बारामतीमधील सहयोग या निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात जे बारामतीमधील कार्यकर्ते आहेत, नागरिक आहेत, ह्या आपल्या समस्या घेऊन जनता दरबारासाठी दाखल झालेलं पाहावयास मिळत आहे। नक्कीच धन्यवाद दीपक, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। तर काही वेळातच जनता दरबारला सुरुवात होणार आहे आणि या ठिकाणी आता स्थानिक जमायला सुरुवात झालेली आहे। दर शनिवारी अजित पवार यांच्याकडून जनता दरबार घेतला जायचा आणि आता सुनेत्र पवार यांच्याकडून देखील जनता दरबार घेतला जातोय।